पिंपरी चिंचवडमध्ये भाजप शिंदेच्या शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झालं। खासदार श्रीरंग बारणेंचा दावा, संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार श्रीरंग बारणेंची माहिती। युतीमध्ये 30 जागांची मागणी, मात्र तडजोड होईल, बारणेंना विश्वास। नागपुरात आम्हाला माहिती म्हणून लढायचं आहे, त्यामुळे चर्चेतून मार्ग निघेल, गुणवत्तेवर जागा वाटप व्हावं। जागा वाटपावर भाजपचे आमदार आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपला मत, संग्राम जगताप पडळकर रोज मुस्लिम विरोधी वक्तव्य करतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांचं वक्तव्य। पिंपरी चिंचवड भाजपमध्ये मोठ्या इन्कमिंग नंतर आमदार शंकर जगताप आणि महेश लांडगे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू, तर निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही, निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी दिली जाणार। निवडणूक प्रमुख जगताप यांचा लांडगे समर्थकांना इशारा। नागपूर महापालिकेच्या निवडणुकीमधील युतीसाठी माहिती आणि मवियातील मित्रपक्ष संभ्रमात। युती होणार की नाही अजूनही दोघांचेही निश्चित नाही, कार्यकर्ते ग्रीन सिग्नलच्या प्रतीक्षेत। पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कैलास कदम यांचा राजीनामा, शहराध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे सुपूर्द। धुळे महापालिकेमध्ये माहिती करण्यासाठी प्राथमिक बैठक संपन्न, जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक संपन्न। आमदार मंजुळा गावित, अनुप अग्रवाल, राम भदाणे यांचीही प्रमुख उपस्थिती। राष्ट्रवादी मुंबई महापालिका स्वबळावर लढणार की युतीमध्ये लढणार याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता। दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रवादी भूमिका स्पष्ट करणार असल्याची सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीला नाशिक शहरामध्ये आणखीन एक धक्का, युवा प्रदेश उपाध्यक्ष बबलू शेलारांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। बबलू शेलार हे शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे। मुंबई आपली आहे, त्या रस्त्यांवर, सोसायट्यांमध्ये, कंपन्यांमध्ये, अर्थकारणामध्ये, समाजकारणामध्ये, चर्चांमध्ये आवाज हा मराठी माणसाचाच हवा। अखिल चित्रे यांचं मतदारांना आवाहन।